श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशनची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे. प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकिप प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर तुमच्या इमेजची PNG अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे. आता ही PNG मी इथं डेमोसाठी यूज केलेली आहे. इथं तुम्ही स्वतःच्या इमेजची PNG ॲड करू शकता. तर ही PNG ॲड केल्यानंतर याची जी साईज आहे तुम्हाला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर इथं आपल्याला सेट करायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे 5.10 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचे आहे. वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, परत इथपासून पुढं आपल्याला दुसरा इमेज म्हणजेच या PNGचा मेन इमेज आपल्याला इथं ॲड करून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे तो इमेज ॲड करून याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथं आपल्याला त्या इमेज लेअरला फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. तर फुल स्क्रीन करण्यासाठी वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर बघू शकताय की याची जी लेअर आहे अशा प्रकारे बघू शकताय याची जी लेअर आहे ती आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायची आहे. म्हणजे इमेजवरती प्रॉपर अशी जी आपण PNG दिसणार आहे ती आपल्याला प्रॉपर अशी दिसून येणार आहे. तर बघू शकता इथं PNG ॲड केल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून तुम्हाला इथं मूवी सॉन्गचे जे पोस्टर दिसत आहेत त्या चारही लेअरला इथं आपल्याला ते मूवी पोस्टर ॲड करून घ्यायचे आहे. बघू शकता अशा प्रकारे मी 4-5ही करून घेतोय आणि शेवट फक्त आपल्याला नटरंग हे सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे PNG बॅकग्राऊंडला घ्यायचे आहे. बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, प्रत्येक PNG सेट करायचे. सेट करण्यासाठी काय करायचे, सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे बघू शकताय की स्टार्टिंगला येऊन आपल्याला प्लस की द्यायचं आहे. प्लस की दिल्यानंतर इमेज प्रॉपर PNG आहे ती खाली घेऊन यायची म्हणजे ह्याला मूव ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि थोडंसं पुढे येऊन बघू शकताय थोडंसं पुढे येऊन अशा प्रकारे इथं आपल्याला परत वरती PNG घेऊन यायचे आहे. अशा प्रकारे बघू शकता परत वरती PNG घेऊन यायचे आहे. अशा प्रकारे साईज कमी जास्त करून PNG वरतीच घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला काय होणार आहे अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर ही PNG फक्त काय करायची आपल्याला प्रॉपर सेट करण्यासाठी थोडा आपल्याला वेळ लागणार आहे. इथं आणि याची जी साईज आहे प्रॉपर सेट करायची. अशा प्रकारे बघू शकता थोडीशी तर आपल्याला अजून प्रॉपर सेट करायला लागणार आहे. तर इथं आपल्याला साईज कमी जास्त करून बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर बघू शकता पहिली सेट झालेली आहे. अशाच प्रकारे दुसरीला स्टार्टिंगला येऊन पूर्ण खाली घेऊन यायचं आहे. त्यानंतर एक प्लस की देऊन थोडंसं पुढे येऊन परत प्रॉपर वरती घेऊन यायचं आहे. प्रॉपर वरती घेऊन आल्यानंतर बघू शकता थोडंसं आपल्याला कमी ठेवायचं आहे म्हणजे काय होणार आहे की आपली पूर्ण झाल्यानंतर प्रॉपर अशी बसून येणार आहे. बघू शकता आपण दोन्ही प्रॉपर लेअरला सेट केलेला आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे तिसऱ्याही लेअरला काय करायचं आहे, खाली घेऊन आल्यानंतर स्टार्टिंगला एक प्लस की देऊन थोडंसं पुढे येऊन प्लस की द्यायचे आणि याची जी लेअर आहे ती आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करत तिथं ठेवायचे आहे. ठेवल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशाच प्रकारे प्रत्येक लेअरला आपण करणार आहोत. तर स्टार्टिंगला थोडंसं खाली घेऊन यायचं म्हणजे पूर्ण प्लस की देऊन थोडंसं परत वरती घेऊन प्रॉपर असे सेट करायचे आहे. बघू शकता याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तिथं थोडंसं वरती घेऊन आल्यानंतर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता शेवटला हे अशाच प्रकारे नटरंग हे पोस्टर आपल्याला अशाच प्रकारे खाली घेऊन थोडंसं पुढे येऊन आपल्याला अशाच प्रकारे परत सेट करायचे आहे. बघू शकता आपण सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आता पोस्टर सेट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकिप प्रीसेट ओपन करून इथं बघू शकता हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन या प्रत्येक लेअरला म्हणजे पोस्टरच्या प्रत्येक लेअरला इथं आपल्याला PNG इथं हा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. आता बघू शकता इफेक्ट अप्लाय केल्यानंतर स्टार्टिंगचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे इथं क्रिएट झालेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरला येऊन आता या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी परत इथून बॅक निघून शेकिप प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन त्या लेअरला म्हणजेच इथं बघू शकता 5.10 सेकंदाच्या लेअरला पेस्ट करून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे.
आणि एक PNG दिलेलं आहे एडिटर, ती ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. परत एकदा 5.10 सेकंदाच्या बीटमार्कला येऊन परत एकदा सेकंड नंबरची जी ब्लॅक PNG आहे ती ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन -90 डिग्री रोटेट करून इथं आपल्याला 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया त्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि थोडंसं खाली घेऊन बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.